श्रुती भोरे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. बारामती MIDC रोडच्या कडेला दारू पिण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई. वाईन्स शेजारी ओपन बारवर कारवाई. नागरिकांच्या तक्रारीनंतर MIDC रोडवर बारामती तालुका पोलिसांची कारवाई. टपऱ्यांचा बेकायदा बाजार बंद. 4 जणांवर खटले दाखल. बारामती MIDC रोडवर वैभव वाईन्सच्या शेजारीच रस्त्याच्या कडेला सुरू असलेला ओपन बारचा प्रकार अखेर पोलिसांच्या रडारवर आला आणि एका धडक कारवाई संपूर्ण बेकायदा असणाऱ्यांना घाव घालण्यात आला. वैभव वाईन्स यांना देखील लेखी नोटीस देण्यात आली आहे. सायंकाळी 7 ते 9:30 या वेळेत पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई करत दणका दिला. संतोष शहा यांचे गुड्डू पान शॉप आणि अशोक लोंढे मालिक टी टपरी हे दोघे वैभव वाईन्समधून दारू घेऊन बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना रस्त्याच्या कडेला ग्लास, पाणी आणि इतर साहित्य विकत देत होते. इतकंच नाही तर त्याच ठिकाणी बसून मद्यपान करण्यास उघडपणे प्रोत्साहन देत ओपन बार उभा केला होता. यामुळे परिसरात मद्यपींची वर्दळ वाढून नागरिकांचा त्रास शिगेला पोहोचला होता. दरम्यान आशिष वाल्मिकी हा अंडा भुर्जी टपरी आणि नौशाद मुलानी हा नूर चिकन सेंटरमधून परवान्याशिवाय व्यवसाय करत असल्याचंही उघड आलंय. या सर्वांकडून कचरा थेट रस्त्यावर टाकून परिसर अस्वच्छ केला जात होता. नागरिकांच्या सततच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी चौघांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम 33W आणि 115 अन्वये खटले दाखल केले. कारवाई दरम्यान संबंधितांची वाहनं आणि साहित्य जप्त करून पोलीस न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर MIDCतील बेकायदा धंदे करणाऱ्यांनी मोठा धसका घेतला असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय.